आज मी अशा दिवसाच्या निमित्ताने 2 शब्द सांगणार आहे, जे उत्सव नाही तर संघर्ष, त्याग, सामर्थ्य आणि स्वाभिमानाची आठवण करून देणारा दिवस आहे. तो म्हणजे जागतिक महिला दिन. आज स्त्री ज्या टप्प्यावर उभी आहे, तिथे किंवा त्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी जो प्रवास तिला करावा लागला, तो काही सोपा नव्हता. तो काटेरी व संघर्षमय होता, परंतु तिची आशा आणि जिद्दीने परिपूर्ण होता. जागतिक महिला दिन हा पुष्प देऊन अभिनंदनाचा नाही, तर तो संघर्षाचा इतिहास, सामाजिक परिवर्तनाची गाथा आणि भविष्याचा संकल्प आहे. मी थोडंसं मागे जाते. पहा, गौतम बुद्धांनी क्रांतीचा आणि देशाला, जगाला शांतीचा संदेश दिला, पण त्यांच्या मागे संयमाचा महामेरू म्हणून उभी असलेली महाराणी यशोदा, एक आई जिनं एक नाही तर 2-2 छत्रपती या महाराष्ट्राच्या मातीला दिले. केवळ महाराष्ट्राची नाही, देशाची नाही, तर जगाच्या प्रेरणास्रोत असणाऱ्या आई, राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ. हा समाज दारिद्र्याच्या अंधकाराच्या कचाट्यात सापडलेल्या समाजात क्रांतीची ज्योत पेटवणाऱ्या अहिल्याबाई होळकर. डॉक्टर बाबासाहेबांनी गुलामगिरीची कबर खोदली खरी, पण त्यामागे पोलादी पंख बनवून उभी टाकून आपल्या पोटचे 4-4 गोळे मातीत मिसळले. संसाराच्या चटक्याने भाजून निघाली, पण या चटक्याची झळ बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाला लागू दिली नाही, अशी ती माता रमाई. आणि जिच्यामुळे तुम्ही, मी सक्षमपणे बसलेले आहोत, लायक बनलेले आहोत. ज्याच्यामुळे फातिमा बेबी मुस्लिम महिला मुख्याध्यापिका झाल्या, जिच्यामुळे मुक्ता साळवे पहिल्या समाजसेविका झाल्या, ज्याच्यामुळे ताराबाई शिंदे या पहिल्या पत्रकारिता झाल्या आणि ज्याच्यामुळे मी आज एक शिक्षिका बनू शकले, अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आपण सिंधू संस्कृतीच्या मुळाशी गेलो तर स्त्री ही खूप खंबीर आहे. स्त्री इतकी ताकद कोणातच नाही. उदाहरणार्थ, जी एका नवबालकाला जन्म देते, आपल्या उदरात एक नवीन जीव वाढवू शकते, प्रसूतीसारख्या मरणयातना सहन करते, तर सांगा ती स्त्री कशी असेल? ती इतकी सक्षम असताना असं अचानक काय झालं की तिच्यात इतकं दुबळेपणा आला? का ते तुम्हीच पहा. लहानपणापासूनच तू एक मुलगी आहेस, मोठ्याने हसू नको, मोठ्याने बोलू नको, इकडे जाऊ नको, तिकडे पाहू नको, असं म्हणून तिला किंवा तिचे खच्चीकरण आपणच करतो. याचे सर्वस्वी जबाबदार आपणच आहोत. तुम्ही विचारच करू शकत नाही. कसं ते पहा. बुद्धीने विचार केला तर अतिशय किचकट आणि न कळणारी, आणि प्रेमाने व मनाने विचार केला तर तितकीच सरळ म्हणजे स्त्री. कधीच कुठल्याही परिस्थितीत समोर न झुकणारी, साध्या झोपडीत जरी तिला ठेवले तरी ती स्वर्गसुख मिळवून देणारी म्हणजेच ते स्त्री. आज सध्याच्या काळामध्ये बाईने बाईला समजून घेणं गरजेचंच आहे, पण जीवनसाथीसुद्धा आपल्याला समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे. तेव्हाच म्हटलं जातं, स्त्री पुरुष 2 चाके परस्पर होती सहाय्यके, पण तिला नेहमी दुय्यमच म्हणजेच मागचा चाक समजला जातो. पुढे काय तर येणं नाही. शेवटी इतकेच सांगू इच्छिते की स्त्री ही गुलाम नसून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढणारी एक मशाल आहे.